गुड मॉर्निंग. अरे वा, आजची मॉर्निंग इतकी गुड कशी झाली अचानक? लग्न ठरल्यापासून सगळ्याच बाजूने दडपणाखाली होते. चारही बाजूने ढग जमले होते जसे काही. त्यात घरातल्यांचं आणि स्पेशली तुझ्या चांगुलपणाचं दडपण. तो राग येत होता मला, स्वतःचा, परिस्थितीचा. तुझ्याशी सुद्धा किती किती रोडली आणि किती तुटक वागत होते. पण काल मी एका विलक्षण अनुभवातून गेले आणि त्या क्षणी मला जाणवलं, तू माझा खूप चांगला मित्र आहेस. मी कशीही वागले तरी तू माझी काळजी घेतोस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू मला माझी स्पेस दिलीस. थँक्यू. आपण ज्या नात्यांनी बांधलो गेलोय तो शिक्का पुसून तू फक्त मेघना म्हणून वागतोस माझ्याशी. हे फक्त एक मित्रच करू शकतो. काल ज्या पद्धतीने तू धावून आलास, वाटलं येस, माझा मित्रच धावून आला देवासारखा. अरे बापरे, पुन्हा देव? नाही म्हणजे मागे तूच म्हणाली होतीस ना की देव होऊ नकोस. हो, म्हटलं होतं. पण देवाच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतात, चांगलं वागण्याच्या. मित्रांच्या तशा नसतात. मित्राचं प्रेम निरपेक्ष असतं, तुझ्यासारखं. सूप, स्टार्टर्स वगैरे काय? नको. ओके. देन बटर चिकन. येस, बटर चिकन आणि 2 नान आणि चॉकलेट मूस आणि मला फ्रूट फॅन्टसी. आपण जेवणानंतर. थँक्यू. येस, ऑर्डर बरोबर होती ना? हो, पण तुला कसं काय कळलं हा माझा फेवरेट मेनू आहे ते? तुमच्या लक्षात नसेल मॅडम, पण हनीमूनला सुद्धा तुमच्या आवडीचा मेनू मीच ऑर्डर केला होता. अगं, तुझ्या आईकडून आधीच तुझ्या आवडीनिवडी विचारून घेतल्या तुम्ही. अजूनही लक्षात आहे तुझ्या? होस. एनिवे, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.
माई नेहमी म्हणते, दिवस आणि रात्र संध्याकाळी हात मिळवतात आणि एकमेकांची जागा घेतात, सकाळी पुन्हा हात मिळवतात आणि एकमेकांची जागा घेतात. या दोन्ही वेळा खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच या वेळेला मंगलसूक्त श्लोक, प्रार्थना म्हणाव्यात. किती खरं आहे. म्हणूनच तर उजेड आणि अंधारातल्या मधल्या या कातर संधी प्रकाशातले रागही तसेच आरत आहेत. बघ ना, मारवा, पुरिया, पुरिया धनश्री. मेघना, तुला गाण्यातलं एवढं कसं माहिती? तू शिकत होतीस का गाणं? नाही रे, मी आपली चार चौघींप्रमाणे बेसुरी आहे. हा, पण गुणगुणत असते नेहमी, कारण गाता येत नसलं तरी गायला खूप आवडतं मला. डान्स तसं नाहीये, डान्स आवडतो पण. आणि काय? ऑनेस्टली स्पीकिंग थोडा थोडा येतो पण. माझ्याकडे तर अशी कोणतीच कला नाही. तुझ्याकडे जगणं सुंदर, अर्थपूर्ण आणि शहाणं करण्याची कला आहे आदित्य. तुला कल्पनाही नाहीये त्याची, पण त्या कलेचा आविष्कार प्रत्येक क्षणी पाहते मी. दुर्मिळ आहे ती. माझं मन सांगते की मेघनाचा कौल माझ्या बाजूने. तिच्या डोळ्यात दिसतंय मला ते, की विशफुल थिंकिंग येते माझं. तिच्या तोंडून स्वतःहून ती सांगेल तेव्हाच खरं असेल. मला असं भान हरपून कसं चालेल? कदाचित थँक्यू. मेघना, you are looking beautiful. वर पाहणार नाहीयेस का? इतकी सुंदर दिसतेस. तू माझीच आहेस ना? हा, नाही, काही नाही म्हटलं. पण मला काहीतरी ऐकू आलं. स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नव्हे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी
तारले पहाटे पाहिले लव यू. बऱ्यात सांडले डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले उन्हाचे चांदणे बऱ्यात सांडले ओहो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडचे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी अच्छा. ही अशीच थंडीची शिरशिरी असावी, हे असंच आकाशभर चांदणं असावं. तुझ्या श्वासात माझा श्वास असावा आणि तुझं माझं भान हरपून जावं. तू खूप गोड आहेस आदित्य. है ना? मला भास होतोय का? अचानक मोगऱ्याचा सुगंध कसा आला? हे वा. तू फारच गोड आहेस बाबा. सगळं अगदी परफेक्ट जमतं तुला. नाही, ऍक्च्युली काय की तुला आज सरप्राईज द्यायचं असं कधीपासून चाललं होतं माझ्या मनात. आणि याच्यापेक्षा सुंदर सरप्राईज काय असू शकणार होता? मगाशीच देणार होतो मी, पण नेमके लाईट गेले. तेच आपण दोघे, तोच गजरा, पण तेच आकाशाखाली चांदण्यात. कितीतरी जास्त सुंदर वाटतंय ना? एक छोटासा चिना चढून गच्चीत आलो आपण आणि जादू झाली. प्रेम म्हणजे पासवर्डच आहे का अशा खजिन्याचा? प्रेम घेऊनच जातं आपल्याला आपोआप या अशा निर्मळ सुखाच्या वाटेकडे. आय लव्ह यू आदित्य. आय लव्ह यू. पहा जुळून येती रेशीम गाठीचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.